आई बोलू नकोस हा. खरंच श्रीमंत झाला ना तर आपल्याला विकून खाईल तो. नाही या मग हे असं अजिबात होता कामा नये. ती सईच बघितली ना, जहागीरदारांच्या घरात गेली काय आपल्या डोक्यावर बसली आहे दोघींच्या. नाही मॉम, काहीही करून आत्या आणि वरुण ह्या दोघांना ना आपण आपल्या कंट्रोल मध्ये ठेवलं पाहिजे. ते दोघं काही झालं तरी ते दोघांना आपल्या प्लेट खालची कॅट बनून राहिले पाहिजे. काय प्लेट खालची कॅट म्हणजे ताटाखालचं मांजर असं म्हणायचंय का तुला? तू हसती माझ्या ताटाखालचं मांजर प्लेट खालची कॅट. मॉम, तू माझ्यावर हसू नको. तू फोकस कर ना. चल आत्याला त्रास देऊया. चल. हो चल चल, नाही तर माझा दिवस सुरू झाल्याचं वाटत नाही मला. चल, चल. हॅलो. हां सर. हॅलो सर, एक मिनटं होल्ड करा. डिस्टर्बन्स येतोय. एकच मिनटं. आवाज येत नाहीये तुमचा. एकच मिनटं होल्ड करा. हां हॅलो. हां सर बोला ना. वहिनी अगं. काय वहिनी अगं? वंच हो, गॅस किती महाग झालाय. उगाच गरज नसताना चालू नाही ठेवायचा गॅस, कळलं? अगं वरुणने काही खाल्लं नाही ना, म्हणून फक्त कॉफी बनवत होते त्याच्यासाठी. पण मग का नाही खाल्लं? नको तेव्हा तर जरत असतो. अगं खूप कामात होता ना, म्हणून खाल्लं नाही त्याने. आला मोठा कामाच्या गमजा मारणार आहे. काय मोठ्या ऑफिसात मोठा साहेब वगैरे आहे की काय? त्याला म्हणावं सगळ्यांसोबत खायचं तर खा, नाही तर उपाशी राहा. अगं वहिनी फक्त कॉफीच तर बनवते ना, पोटात काही नाही त्याच्या, तर कामात लक्ष लागणार नाही. कॉफी प्यायली की जरा तरतरी वाटेल ना त्याला. डोंबलाची तर असू दे ना मॉम. आत्या तू बनव कॉफी आणि माझ्यासाठी पण एक बनव. हा बनवते ना. बरं, आता कॉफी करताच आता माझ्यासाठी चहा करा. आणि तुम्हाला माहितीये मला गवती चहा घालून चहा लागतो. जा, तू लावलाय ना कुंडीत, रोज पाणी मिळी घालता प्रेमाने, आणा तोडून आणि करा गवती चहा. कॉफी चालणार नाही का? नाही नाही, चहाच पाहिजे. बर. जा जा, आधी गवती चहा घेऊन ये जा. काय ग, का थांबलीस? सायकी नसलेल्या हातात मॉम कसं काय सगळं इझिली मिळतं ना. ती सई जहागीरदारांची सून बनलीये, मज्जा मारतीये. आणि इकडे हा वरुण इतक्या महागाचा लॅपटॉप वापरतो. बघ ना, आणि हल्ली तोंड जरा जास्तच वाजायला लागले त्याचं. चांगली जिरवली पाहिजे त्याची. मग विचार कसला करतोय मॉम आपण? चल जिरवते आज. म्हणजे काय करायचं ठरवलंयस तू? बघत आता. अंजली, अगं काय केलं ते? वेळ लागले का? वेळ नाही अगं, तू हळू बोल ना. हळू बोल. अगं तू घेतलं आणि असं टाकत कळतं का काही? अगं रिलॅक्स हो. महागात वेड मला नाही लागलं. वेड आता त्या वरुणला लागणार आहे. आता तू बघच मॉम गंमत. अगं, पण तू असं घेतलं तर खाली अगं अंगाशी येईल आपल्या. अगं तू हळू बोल ना, ऐकेल ना कोणतरी. तू चल आज चल, कोणी बघितलं ना तर वाट लागेल. चल चल ना. अगं तू चल ना मॉम. चल. आज चल. आई काम डाऊन टाकलंस अंजली. काम डाऊन हो जरा, काम डाऊन हो. काही झालेलं नाहीये. फक्त लॅपटॉप फोडला ना. आपला होता का तो? नाही, त्याचा होता, फोडला गेला.
असं नाही गो, पण लक्षात आलं तर काय करणार, अंगाशी नको यायला आपल्या. तो इतका बिंडोक आहे ना मॉम, त्याला काय करणार आहे? तू त्याला कमीत घेऊ नको भाऱ्या डोळ्याचा, चांगली नजर असते इकडे तिकडे त्याची सुद्धा. तू शांत हो. ओके. हे काय झालं? आई आई लवकर ये. काय वरुण, अरे लॅपटॉप कस काय पडला? हा तू तू नीट ठेवला होतास ना? अगं हो आई. आई मी काम करत होतो, मला फोन आला. इकडे रेंज नव्हती म्हणून मी तो उचलायला बाहेर गेलो आणि बाहेर जाताना मी लॅपटॉप नीट ठेवला होता ग, आणि आल्यावरती हे असं. वरुण, नक्की नीट ठेवला होतास ना लॅपटॉप? अगं हो आई. इतकी महागडी वस्तू आणि तीही माझी नसताना मी हलगर्जीपणा करेन का? मला खरंच कळत नाहीये कसं झालं. अंजली, अंजली बाहेर ये. अंजली, अंजली बाहेर ये लवकर. नॉर्मल नॉर्मल. चल, मला भीती वाटते. बरोबर काय रे? अरे कशाला बोंबा मारतोयस माझ्या लेकीच्या? हो बाई, लॅपटॉपचं काय काय झालं, तुटला कसं काय? 1 मिनिट थांब मामी. अंजली, तूच तोडलास ना माझा लॅपटॉप? माझ्या लेकीवर आरोप करायचे नाही का? नसते सांगून ठेवते. नसते आरोप करत नाहीये, मला खात्री आहे हिनेच तोडलाय माझा लॅपटॉप. काय ग, मुद्दाम वागतेस ना तू असा आम्हाला त्रास द्यायला? ए चिंटू, मी ना तुझ्या लॅपटॉपला टच पण नाही केलं आणि फालतूचं ऐकून नाही घेणार मी. गप बस. ताईच्या घरी पण कटकारस्थान करून पोट भरलं नाही का ग तुझं, म्हणून इकडेही असंच वागतीयस? तिचभर पण लाज नाही वाटत तुला? जिभेला काही हाड आहे का रे तुझ्या? तोंड सांभाळून बोला. मामी, वरुण, वरुण गप्प बस बघू. अगं का गप्प बसायचं? मी महत्वाचं काम करत होतो हे माहित होतं तिला, आणि म्हणून मी मुद्दामून केलंय. ए कसले टोमलाचं काम रे? आलाय मोठा कलेक्टरच्या ऑफिस मध्ये काम करणार, एखाद्या मोठ्या ऑफिसात काम करत असल्यासारखा बोलतोय, बडाया मारतोय कामाच्या. हे बघ, एकतर स्वतःची ऐपत नसताना कुणाकडनं तरी भीक मागून आणला होतास तू हा लॅपटॉप, आणि तो तुला सांभाळता आला नाही तर माझ्याच लेकीवर आवाज चढवतोस. तो चोर आणि वर शिरजोर. म्हणून स्वतःची लायकी नसताना महागड्या वस्तू घरात आणायच्या नसतात. माझ्या लेकीचा काहीही दोष नाहीये याच्यात. वंच, आवरा तुमच्या पोराला. चल गा. आई काय झालं ग? आई मी काय उत्तर देणार आहे सरांना? कशी करून देणार आहे त्यांची भरपाई? वरुण शांत हो. बोला होम मिनिस्टर. होम मिनिस्टर म्हणे. एक सूचना माझी कधी ऐकत नाही. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मला 2-2 तासाला फोन करायचा. आज दिवसभरात तुम्ही मला एक तरी फोन केला? आय एम सो सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण मी तुम्हाला म्हणालो होतो ना, तो जो क्लायंट आहे तो खरंच खूप खडूस आहे. हा, पण तुमच्यापेक्षा जरा कमीच. सर तुम्ही मस्करी करतोय ना. बरोबर आहे. एकतर दिवसभरात फक्त एकच फोन केला होता, त्यानंतर मला एकही फोन केला नाही, आणि आता तुम्हाला मस्करी सुचतीये. छान, मस्त. सही. आत्ता कुठे असं छान रिलॅक्स वाटतंय मला तुमच्याशी बोलून. तुम्हाला माहितीये दिवसभर किती धावपळ होती. आता छान वाटतंय, असं जरा होमली फील होतंय. हो का? मग घरी आणा लवकर, मग आणखी छान वाटेल. हा, आता ऑन द वेच आहे, मी पोहोचतोच आहे बस. या लवकर. बरं मला सांगा, तुम्ही एवढ्या कामात होतात, जेवण वगैरे केलं ना?
येस, एकदम व्यवस्थित पोट भरून जेवलं. सर, मला आईचा फोन येतोय, प्लीज 1 मिनिट थांबा ना. ओ सई, मी तुमच्यासाठी आयुष्यभर थांबायला तयार आहो. तुम्ही 1 मिनिटाचं काय बोलताय? डायलॉग बाजी बंद करा. थांबा म्हणजे होल्डवर राहा. 1च मिनिट थांबा फक्त. हा ठीक आहे फोन घ्या. हा हॅलो. कॉन्फरन्स गेलाय का? हॅलो हॅलो सई, कामात आहेस का ग? नाही बोल ना, काय म्हणतेस? आई, काय झालं? तुझा आवाज का असा येतोय? सय्यग, तुला काय सांगू आणि कसं सांगू कळत नाहीये. आई, जे काही असेल ना ते मन मोकळेपणाने सांग आणि स्पष्टपणे बोल. अजिबात घाबरू नको. काय? हो ना ग, आता एवढा महाग लॅपटॉप कसा भरून द्यायचा त्यांना? मला तर खूप टेन्शन आलंय. वरुणला तर काहीच सुचत नाही अगं. आई 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 तू शांत हो. हा, आपण काहीतरी मार्ग काढूया. एक काम कर, तू वरुणला फोन दे. हो, देते. वरुण, ताई बोलते. हॅलो ताई. ताई, मी तुझी शपथ घेऊन सांगतो ग ताई, मी लॅपटॉप नीटच ठेवला होता. तो पडण्याचा काही चान्सच नव्हता. आणि मुळात दुसऱ्याची वस्तू मी एवढ्या बेपर्वाईनं वापरेन का? हे बघ, मला माहितीये तू तसा नाहीयेस आणि हे तू मुद्दाम पण केलेलं नाहीस. माझा आहे तुझ्यावर पूर्णपणे विश्वास. हा, शांत हो. ताई, मी कोणत्या तोंडानं सरांसमोर जाऊ गा आता? त्यांनी इतक्या विश्वासाने आणि प्रेमाने दिला होता मला तो लॅपटॉप. ताई, माझं ना डोकंच चालेल असं झालं. मला खूप टेन्शन आलंय. वरुण, तू आधी शांत हो. मला सांग, या सगळ्या विषयावर तुझं मामीशी आणि अंजलीशी काही बोलणं झालंय का? मला खरं तर असं बोलणं चुकीचं वाटतंय, पण या दोघींनीच काहीतरी केलं असणार आहे असं वाटतंय. डाऊट कसला, मला तर खात्रीच आहे. आणि मी अंजलीला विचारलं पण ग या बाबतीत, पण तुला माहिती ना ती काही कबूल करणार नाही. उलट त्या दोघी मलाच ओरडल्या आणि त्यावरनच घरात इतकं मोठं भांडण झालंय ना ताई, मी काय सांगू तुला. जाऊ दे, जे झालं ते झालं. ते तर काय बदलता येणार नाही ताई. आपल्याला नाही यावर काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल ग. काय करावं काही कळतच नाहीये. हो ना, मलाही काही सुचत नाहीये रे. आणि नेमके देवाण सर पण बाहेर गेलेत कामासाठी आणि रात्री उशीर येणार आहेत. ते असते तर किमान मी. नाही ताई, जिजूंना काही सांगू नको. उगाच त्यांना टेन्शन नको. ते पण खरंय म्हणा. त्यांच्यावर किती ओझं टाकणार ना आपण. बिचारे प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करतात. मग प्रत्येक वेळेस नाही ना मदत मागू शकत आपण पण त्यांच्याकडे. करेक्ट आहे ताई तुझं, पण आता मी काय करू मला खरंच कळत नाहीये. अगं, उद्या दुपारपर्यंत मला लॅपटॉप परत करायचा आहे सरांना. फार तर संध्याकाळपर्यंतचा वेळ मिळेल ग. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. आपण काहीतरी मार्ग काढूयात. हा, वरुण, मी असं करते, मी माझे दागिने गहाण ठेवते आणि त्यातून जे पैसे येतील त्यातून आपण सरांचा तसा लॅपटॉप विकत घेऊ आणि त्यांना देऊन टाकू. हा, चालेल? अगं ताई, पण इतका महागडा लॅपटॉप विकत घ्यायचा म्हणजे? हे बघ, या सगळ्यापेक्षा ना तुझ्या सरांचा विश्वास सगळ्यात जास्त महाग आहे. त्या भल्या माणसाने एवढ्या मोठ्या मनाने तुला लॅपटॉप दिला ना. उगाच आपल्यामुळे त्यांचं कशाला नुकसान करायचं. मी काहीतरी मॅनेज करते आणि आपण त्यांचा लॅपटॉप देऊन टाकूयात. उगाच आपण देवाण सरांना पण नको स्ट्रेस द्यायला. मी एक काम करते, पैशांची काहीतरी व्यवस्था करते आणि मग आपण सरांचा लॅपटॉप घेऊन टाकूयात. मग नंतर मी देवाण सरांना सांगेन ना की मी दागिने का गहाण ठेवले होते. ते घेतील मला समजून. तू नको टेन्शन घेऊस. ताई, थँक्यू सो मच. माझ्यामुळे कायम तुला त्रास होतो ना. मी कायम तुला अडचणीत टाकतो.
वरुण, तू भाऊ आहेस माझा. आणि हे बघ, तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नको आणि कुठलाही लोड घेऊ नको. मी सगळं काय मॅनेज करेल, ठीक आहे? आता स्ट्रेस घेऊ नकोस आणि रात्रभर विचार करत नको बसू या सगळ्या गोष्टींचा. आईला पण सांग की टेन्शन घेऊ नको. ताई थँक्यू. तू नसतेस तर माझं काय झालं असतं ग. मी आधी पण होते आणि आत्ता पण आहे आणि पुढे पण असणार आहे कायम. आता तू शांतपणे झोप, विचार करू नकोस. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय. आहे ना ताई आपल्या पाठीशी. सई सई कशा आहात हो तुम्ही? आय मीन एखाद्या माणसाने किती समजूतदार असावं तुम्हाला चांगल्याने माहितीये. तुम्ही अख्खं जग जरी मागितलं ना मला, तरी तुमच्या पायाशी आणून ठेवेन मी, पण नाही, तुम्ही ते सुद्धा मागणार नाही मला. पण खरी गंमत पण यातच आहे ना. आय लव्ह यू सई, आय लव्ह यू सो मच. कमाल आतो तू. किती लकी आहे मी. तुम्ही आता इथे, काही हवं आहे का तुम्हाला? मला या घरातल्या सगळ्या वस्तू माझ्या आहेत. इनफॅक्ट हे घरच माझं आहे. त्यामुळे या घरातली कुठलीही वस्तू मला हवी असेल तर त्यासाठी तुझ्या परमिशनची गरज नाहीये मला. ऍक्च्युली मीच तुला विचारायला हवं. तुला या घरातून काय काय हवंय? बाई तुझी हाव तरी किती आहे? म्हणजे आता हे काय बोलताय तुम्ही? बाई, नाटक पुन्हा एकदा सुरू झालं आहे. म्हणजे आता हे काय बोलताय तुम्ही? मी तर या गावचीच नाहीये. किती निर्लज्ज आहेस का तू? सईबाई, माझ्या मुलाने ना कष्टाने कमावलेल्या पैशांमधून तुझ्यासाठी दागिने केले आणि तू तुझ्या घरच्यांची अडचण सोडवण्यासाठी परस्पर देवांशलाही न विचारता दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. मॅडम, हे एक अक्षरही बोलू नकोस. तुझ्या माहेरच्यांचा तुला इतकाच पुळका असेल ना, तर हे जागीरदारांचं नाव, पैसा, संपत्ती या सगळ्यावर पाणी सोडायचं आणि तुझ्या त्या खुराड्यात निघून जायचं. आहे हिम्मत? जाऊ शकतेस? नाही ना? कशी जाशील? हे एवढं वैभव, एवढी छान संपत्ती सोडून कोण जाईल या घरातून? सई, खरं तर ना आमचंच चुकलं बघ. पैशांसाठी लोभी असलेल्या मुलीशी आम्ही देवांशचं लग्न लावलं आणि तुझ्या माहेरच्यांचं कर्तृत्व काय? तर एक नंबरचे दळभद्री आणि गरीब आहेत. प्रत्येक वेळी नुसते हात पसरून उभे असतात. आणि तू
तू पण स्वार्थी, कधी नाही नाही म्हणत त्यांना. जागीरदारांना लुटायचंय ना, लुटा हवं तेवढं. मॅडम प्लीज नका बोलू. आम्ही गरीब जरी असलो ना तरी स्वाभिमानी आहोत. स्वाभिमान, स्वाभिमान माय फुट. आमच्या पैशांवर डोळा आहे तुमचा. आम्ही कष्टाने कमावलेला पैसा, हे वैभव तुझ्या खर्चांची अडचण सोडवण्यासाठी वापरायचं नाही. कळलंय? स्वाभिमान म्हणे. आमच्या पैशांवर डोळा आहे तुमचा. आम्ही कष्टाने कमावलेला पैसा, हे वैभव तुझ्या खर्चांची अडचण सोडवण्यासाठी वापरायचं नाही.